गॅसच्या तुटवड्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी विधानसभेत निवेदन सादर केलं। गॅसच्या तुटवड्यामुळे वसतिगृह बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तसंच काही ठिकाणी वसतिगृह बंद झाली आहेत, असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले आहेत। दरम्यान वातावरण गढूळ करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा मंत्री छगन भुजबळांनी दिला आहे। माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलेलं आहे की आता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे। आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे। हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले की तिथं जेवायला साधन नाही आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं। आता ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोर आहे। मी जे चुकीची जर कोणी माहिती देत असेल, संभ्रम निर्माण करत असेल, पॅनिकी निर्माण करत असेल तर त्या संदर्भात बोललो। माध्यमावर मी कारवाई करणार सगळ्या असं नाही बोललो मी। असे जर चुकीची माहिती आपल्याला सुद्धा अध्यक्ष महोदय सगळ्यांना कल्पना आहे ही परिस्थिती एक अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे। या 15 दिवस जी लढाई सुरू झाली त्याच्या अगोदर सुद्धा असं वाटत नव्हतं की अशी काही मोठी लढाई सुरू होईल आणि हे होर्मुझची खाडी वगैरे जी आहे बंद होईल आणि या ऑइल साठ्यावर परिणाम होईल।